नाही, नागपूरहून सुरू केलं. जर आमच्या प्रफुल्लभाईंनी जे सांगितलं, विजयबाबू आणि प्रफुल्लभाईंनी जे एक कन्सेप्ट दिलं होतं की मिहान आणि नागपूर एअरपोर्टचा जो डेव्हलपमेंटचा आहे किंवा प्रफुल्लभाई जे इंटिग्रेटेड प्लॅन नागपूर मिहान आणि कार्गो हबच्या डेव्हलपमेंटबद्दल माझी विचार आहेत की महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये नागपूरचा संभावना फार जास्त आहेत. कार्गोच्या क्षेत्रामध्ये, पॅसेंजरच्या क्षेत्रामध्ये आणि आमची प्रयत्न हे लक्ष्याची पूर्ती करायला पूर्ण होईल. नागपूर चा एक मराठा साम्राज्याचा एक महत्त्वपूर्ण स्थान नाही, एक केंद्र होता आणि माझ्या एक भावनात्मक संबंधपणी नागपूरजवळ आहेत. आज चर्चा झाली आहेत आणि माझा प्रयत्न होईल की नागपूरची प्रगती आणि विकास नागर विमानन क्षेत्रामध्ये कार्गोची क्षमता आहे, तिथे MROची क्षमता आहेत. मी पाहून आलो सगळं फॅसिलिटी आता एअरपोर्टच्या समोर, एअरपोर्टच्या जवळ की क्षमता इथे फार आहेत आणि ह्याला डेव्हलप करायला आमची पूर्ण कोशिश होईल. देशाचे पंतप्रधान अशक्य ते शक्य करून दाखवू शकतात असं तुम्ही बोललेलं आहे. काय सांगाल? आज मोठ्या प्रमाणात विकास कामांचे उद्घाटन होत आहे. त्याचे उदाहरण मी तुम्हाला दिला होता मंचावरून की कल्पना हे देशामध्ये होती 60 वर्षाला की मुंबई आणि नवी मुंबईला कनेक्ट करायचं आहे, पण क्रियान्वयन क्षमता कोणी नेतेचा होती नाही. 2019 मध्ये चुनावचा पहिले त्याच्या क्रियान्वयन सुरू झाला, त्याचं भूमिपूजन झाला होता आणि आज चुनावचा पहिले त्याचं लोकार्पण होणार. म्हणजे की एक 5 सालचा अवधीमध्ये कल्पनापणी, सुरुवातपणी आणि संपूर्ण करून त्याचं लोकार्पणपणी 18,000 करोडचा प्रोजेक्ट नदीवरून पुलला घेऊन दोघी मुंबई आणि नवी मुंबईची कनेक्शन झाली. आता तुम्ही स्मरण करा किती वेळ ह्याची आशा आणि अभिलाषा होती आणि विचारा तुम्ही की आता दोघीला कनेक्ट करून किती डेव्हलपमेंट नवी मुंबईमध्ये होईल. नवी मुंबईची एअरपोर्टची सुरुवातपणी हेच वर्षामध्ये होईल आणि पहिला प्लेन नोव्हेंबर-डिसेंबरच्या माहामध्ये नवी मुंबईच्या एअरपोर्टमध्ये लँड करणार. हे आमचा संकल्प आहेत. आता कोल्हापूर आणि पुणेच्या एअरपोर्टच्या समीक्षा करून उद्या मी नवी मुंबईच्या एअरपोर्टमध्ये बी जाऊन राहिले, त्याच्या पण मी समीक्षा करणार आणि माझा संकल्प आहे की हे मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट गतिशक्तीची विचारधाराला घेऊन त्याचं क्रियान्वयन आम्ही हे वर्षाच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नवी मुंबईच्या एअरपोर्टचा करणार. जिल्ह्यात हेलिपॅड करण्यात तर कनेक्टिव्हिटी, ट्रान्स हार्बर लिंक, रेल्वे कनेक्टिव्हिटी, नवी मुंबईचा नवीन एअरपोर्ट, आता किती संभावना सुरू होणार. संपूर्ण राज्याचा, देशामध्ये केवळ 2 शहर आहेत, 3 शहर आहेत 2 एअरपोर्टला घेऊन. पहिला शहर होता गोवा, डाबोलिम आणि मोपा. आता मुंबई आणि नवी मुंबई आणि दिल्ली आणि जेवर. आणि माझा संकल्प आहेत की 10-15 वर्षामध्ये असा देशामध्ये 10 शहर होणार जहाँ एक एअरपोर्ट नाही लेकिन 2 एअरपोर्ट स्थापित होणार. इतकी संभावना आहेत नागर विमानन क्षेत्रामध्ये. आम्ही प्लॅनिंग न्यू एअरपोर्ट इन लक्षद्वीप. काय तर त्याचं उत्तर मी दिलो. प्रत्येक जिल्ह्यात हेलिपॅड करत आमची विचारधारा आहेत की तेच अधोसंरचना आम्हाला पाहिजे आणि आता हेली दिशा एक बुकलेटची सुरुवात पण झाली
एक तुमचा जिल्हाचं कलेक्टरला मंत्रालयाजवळ आम्ही ते दिलं आहेत. त्यांची प्रशिक्षणपणी झाली. हेलिकॉप्टरची परमिशनचा एक डिजिटल पोर्टलची सुरुवातपणी झाली, ताकी परमिशन मध्ये पणी काय कष्ट हेलिकॉप्टर कंपनीला ना होईल. आणि आमची पूर्ण सोच विचारधारा आहेत की हेलिकॉप्टरच्या क्षेत्रामध्ये पण वृद्धी आम्ही घेऊन येणार. आणि त्याच्याबद्दलही हेलिकॉप्टरचा नवीन राऊंड उडान 5.1मध्ये केवळ हेलिकॉप्टरचा राऊंड आमचा आहे. बरं, थँक्यू. शिंदे साहेब आता ते आम्ही करणार. सुरुवात नागपूरचा होलिस्टिक डेव्हलपमेंट राम मंदिर के लिए जिस तरह से विपक्ष का आता पॉलिटिकल नको आता सर 2024 का चुनाव किस तरह से देखते हैं आप? पंतप्रधानच्या नेतृत्वामध्ये सर